नमस्कार. सेवा सामाजिक विकास संस्था या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी भक्ती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या ज्या जागा आहेत, याच्यामध्ये नेमक्या कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या पोस्टसाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे, एज लिमिट काय आहे, कशा प्रकारची एक्झाम असणार आहे आणि सिलेक्शनची प्रोसिजर नेमकी काय आहे, फीस काय असतील, या सगळ्याची आपण एक पीडीएफ आता इथे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अशा प्रकारची कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडची ही पीडीएफ आहे. जवळपास 55 पानांची ही पीडीएफ आहे. जर तुम्ही चेक केलात, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ते तुम्हाला ही दिसू शकेल. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे, डेट ऑफ एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन. त्याची नोटिफिकेशन कधी आलेली आहे? 16 ऑगस्टमध्ये आलेली आहे. त्याच्यानंतरनं ऑनलाईन ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन ओपनिंग कधी होणार आहे? 16 सप्टेंबर पासून आणि क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 6 ऑक्टोबर पर्यंत. ठीक आहे. 16 सप्टेंबर पासून 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करता येणार आहे. आता पुढे आपण बघूयात याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय राहतं, नंबर ऑफ वॅकन्सीज त्यांनी पहिल्या दिल्या आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज मध्ये काय सांगितलंय बघा, इलेक्ट्रिकलच्या आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. सीनियर सेक्शन इंजिनियर आहे, टेक्निकल फर्स्ट सेकंड, असिस्टंट लोको पायलट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरी वाईज सुद्धा दिलेले आहेत. अनरिझर्व्ड, ईडब्ल्यूएस, ओबीसी मध्ये नॉन क्रिमिलियर, एससी एसटी टोटल वॅकन्सीज दिलेले आहेत एक्स सर्व्हिसमॅन साठी आणि पर्सन्स विथ डिसॅबिलिटी. ठीक आहे. आता याच्यामध्ये इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, ऑपरेटिंग मध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉइंट्समॅन, त्याच्यानंतर सिग्नल अँड कम्युनिकेशन, याच्यामध्ये कमर्शियल. पुढे जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या वॅकन्सीज एकदा तुम्ही चेक करून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता पुढे याचं जे क्वालिफिकेशन लागणार आहे तेही आपण बघूयात. त्याच्यानंतर स्केल्स ऑफ पे यांनी दिलेलं आहे. स्केल्स ऑफ पे मध्ये काय सांगितले, सिनियर सेक्शन इंजिनियर आहेत सिव्हिल, त्यांना 7वा लेवल आपलं पे पे लेवल राहतं. याच्यामध्ये 44,900 पर्यंत इनिशियल पे आहे. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक सेक्शन वाईज तुम्ही बघू शकता की तुम्हाला कशा प्रकारचं पे लेवल असणार आहे. ठीक आहे. पॉइंट्समॅन, ट्रॅक मेंटेनर. ठीक आहे. पुढे आपण बघूयात याच्यामध्ये ॲब्रिव्हिएशन त्यांनी काय काय यूज केलेली आहे. जनरल जसं सीबीटी म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. डीबी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता पुढे याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर एज लिमिट आहे 18 ते 36 वर्ष. याच्यामध्ये एससी एसटी साठी 5 वर्ष रिलॅक्सेशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 36+5 41 वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकता येणार आहे. ओबीसी साठी 3 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन, पर्सन विथ डिसॅबिलिटी हे तुम्ही चेक करून घ्यायचे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून महत्वाचं काय आहे, की एज ग्रुप त्यांनी सांगितलंय की नॉट बिफोर, म्हणजे ऑल कॅन्डिडेट्स याच्यामध्ये अनरिझर्व्ड, ईडब्ल्यूएस यांच्यासाठी 1988च्या आधीचा कॅन्डिडेट नसावा आणि 2006 नंतरचा कॅन्डिडेट नसावा, म्हणजे तुमची बर्थ डेट या डेट मध्ये असली पाहिजे. आता लँड लोजर कॅन्डिडेट्स म्हणजे काय आहे, द लँड लोजर कॅन्डिडेट्स इज डिफाइन्ड as a person who has lost his land for the KRCR project between Roha, Maharashtra and Thokur, Karnataka on the KRCL route, that is whose land was acquired for the Konkan railway project irrespective of the percentage of the land lost. Such person himself or herself, his or her spouse, means wife or husband, son, daughter, grandson or granddaughter only are eligible. ठीक आहे. याच्यामध्ये तुमची त्याच्यानंतरची ग्रँड सन आणि ग्रँड डॉटरची एक पिढी याच्यामध्ये कन्सिडर होणार आहे. ठीक आहे. KRCL ची वेबसाईट त्यांनी सांगितली आहे www.kokanrailway.com. ठीक आहे. आता पुढे त्यांनी कसं सांगितलं, डिपार्टमेंट वाईज पर्सनल आणि त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट पॉलिसी. ठीक आहे. आता ते चालू कधी होणार आहे ते पण मी तुम्हाला वरती सांगितले. आता प्रेफरन्स इन रिक्रुटमेंट, प्रेफरन्स हे दिले जाणार आहेत रिक्रुटमेंटसाठी. आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, हे रिझर्वेशन एकदा तुम्ही चेक करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस पण तुम्हाला माहिती असेल, ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे तर त्यांनी एकदा पूर्ण ही जी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे ती एकदा चेक करून घ्यायचं आहे. एक्स सर्व्हिसमॅननी या रिलेटेड माहिती चेक करून घ्यायची आहे. पर्सन्स विथ डिसॅबिलिटी याच्यामध्ये कोणकोणते जे टाईप आहेत ते कोणकोणत्या पोस्टसाठी ऍप्लिकेबल आहे तेही पुढे दिलेलं आहे, आपण चेक करूयात. ठीक आहे. हाऊ टू अप्लाय, याच्यामध्ये कॅन्डिडेट्स आर परमिटेड टू अप्लाय ओनली वन पोस्ट फ्रॉम दिस और दिस, टेक्निकल, इलेक्ट्रिकल और टेक्निकल, टेक्निशियन थर्ड अँड मेकॅनिकल. ठीक आहे. याच्यामध्ये ऑनलाईन वेबसाईट वरती, ऑफिशियल वेबसाईट वरती तुम्हाला रजिस्टर्ड करायला सांगितलेलं आहे.
पुढे जर आपण महत्त्वाचं बघितलं तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड फिलिंग ऑनलाईन ऍप्लिकेशन. द लिंक रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन सबमिशन विल गो लाईव्ह ऑन 16 सप्टेंबर. ठीक आहे, 16 सप्टेंबर पासून लाईव्ह होणार आहे, हे आपण चेक करायचं आहे. आता इनव्हॅलिड ऍप्लिकेशन और रिजेक्शन याचा अर्थ हे आपण करायचं नाहीये. फॉर्म भरताना या गोष्टी टाळायच्या आहेत. त्या कशामध्ये जाणार आहेत? इनव्हॅलिड ऍप्लिकेशन्स आणि रिजेक्शन. मग ते फोटोच्या रिलेटेड काही असेल. ठीक आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस मध्ये काय सांगितलंय तेही एकदा वाचून घ्या. जर आपण बघितलं डेट टाइम अँड व्हेन्यू फॉर सीबीटी अँड अदर ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज ऍज ऍप्लिकेबल शाल डिसाइडेड बाय केआरसीएल अँड इंटिमेटेड टू दी एलिजिबल कॅन्डिडेट्स. ठीक आहे. आता पुढे जर आपण याच्यामध्ये बघितलं प्रोसेसमध्ये, तर सीबीटी आर टेंटेटिव्हली शेड्यूल्ड फॉर नोव्हेंबर. ठीक आहे, म्हणजे 6 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरणार आहात आणि जी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे ती कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे सांगितली त्यांनी? नोव्हेंबर 2024 पर्यंत. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं, हे सगळे बॅन आयटम्स आहेत, ते आपण बघू शकतो. एक्झामच्या वेळेला आपण कॅरी करू शकत नाही. क्वालिफाईंग मार्क्स सांगितलेले आहेत. ग्रुप सी जे आहे त्याच्यासाठी 50% अनरिझर्व्ड आणि ईडब्ल्यूएस साठी. नॉन क्रिमिलियर ओबीसी आणि एससी एसटी साठी 40% आहेत. आता सीबीटी पॅटर्न आणि सिलेबस सुद्धा इथे सांगितलंय बघा. The questions in CBT will be in Hindi and English for the post of senior section engineer or civil, senior section engineer or electrical, station master. ठीक आहे. पोस्ट वाईज त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारची एक्झाम असेल आणि पॅटर्न असेल. आता याच्यामध्ये पहिली पोस्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय सेक्शन वाईज नंबर ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. ठीक आहे, एमसीक्यू बेस्ड एक्झाम असणार आहे. कोणकोणत्या पोस्ट साठी सांगितले इथे त्यांनी? सिनियर सेक्शन इंजिनियर और सिव्हिल अँड सिनियर सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकल आर ॲज बिलो. याच्यामध्ये एक्झाम ड्युरेशन आहे 90 मिनिटं. जनरल सायन्स 10 मार्क्स. त्याच्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स. जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स. टेक्निकल ॲबिलिटी 50 क्वेश्चन्स 50 मार्क्स. ठीक आहे, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स 100 आहेत. एक्झाम ड्युरेशन किती आहे? 90 मिनिट्स. त्याच्यानंतर सेम इथे जर आपण बघितलं, याच्यामध्ये पोस्ट वाईज तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारची याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आणि त्यांचे मार्क्स असणार आहेत किंवा कोणकोणते सब्जेक्ट वाईज असणार आहेत. पुढे आपण बघूयात. इथे पण तुम्ही चेक करू शकता हे कशासाठी आहे. पोस्ट टेक्निशियन थर्ड और इलेक्ट्रिकल, टेक्निशियन थर्ड मेकॅनिकल, ESTM च्या आहेत. याच्यामध्ये जर आपण खाली अजून बघितलं तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट लोको पायलट. ठीक आहे, 100 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ज्याच्यामध्ये 90 मिनिट्सचा तुम्हाला वेळ आहे. प्रत्येकी तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार मार्क्स विथ नंबर ऑफ क्वेश्चन्स इच ऑफ 1 मार्क. ठीक आहे. पुढे याच्यामध्ये जर आपण बघितलं, हा इथे अजून एक ह्या पोस्ट आहेत ट्रॅक मेंटेनर अँड पॉइंट्समॅन साठी. 100 नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, 90 मिनिट्स आहेत. ठीक आहे. आता इथे सिलेबस सांगितलेला आहे. जनरल सायन्स मध्ये तुमचं काय असणार आहे? कन्सेप्ट ऑफ सायन्स क्लास 12. ठीक आहे. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये काय असणार आहे? जनरल अवेअरनेस अँड रिझनिंग मध्ये कोणकोणते सब्जेक्ट टॉपिक कव्हर केले जाणार आहेत. ठीक आहे, ही एकदा पूर्ण पीडीएफ तुम्ही सिलेबस वाईज वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रिपरेशन करताना या गोष्टी आपल्या सीबीटी साठी फायदेशीर राहतील. टेक्निकल ॲबिलिटी, आता ज्याचं टेक्निशियन आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिकल असेल मेकॅनिकल असेल, त्यांनी सुद्धा या टेक्निकल ॲबिलिटी एकदा चेक करून घ्यायच्या आहे. पुढे जर आपण बघितलं, ऑब्जेक्शन अगेन्स्ट आन्सर की. ठीक आहे, इथे आन्सर की तुम्हाला होणार आहे, पब्लिश होणारी आहे, त्यावेळेला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता जर तिथे काही क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला डाऊट असेल तर. ठीक आहे. आता फीज पेमेंट पण इथे सांगितलेलं आहे. पुढे आपण बघू. नॉर्मलायझेशन ऑफ मार्क्स पण सांगितलं आहे. मेडिकल स्टँडर्ड फॉर दी पोस्ट. ठीक आहे. आता कोणकोणत्या पोस्टसाठी मेडिकल स्टँडर्ड इथे सांगितलेला आहे तोही एकदा चेक करून घ्या. एक्झामिनेशन फी किती आहे? टोटल 885 आहे. ऍप्लिकेबल फीस किती आहे? 750 विथ जीएसटी 18% 135. टोटल 885. 885 रुपये तुम्हाला एक्झामिनेशन फी आहे. ठीक आहे. फॉर द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल, मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली backward classes EBC and person with disability categories, the fee shall be refunded to the candidates duly deducting bank charges as applicable on appearing in CBT. ठीक आहे. हे रिफंडेबल आहेत कोणासाठी? SC, ST, एक्स सर्व्हिसमॅन, फिमेल आणि मायनॉरिटीज. ठीक आहे. पुढे आपण बघू शकतो, मोड्स ऑफ पेमेंट ऑफ फीस आहे. ओनली ऑनलाईन तुम्ही फीस पेड करायच्या आहेत.
कॉल लेटर सांगितलेलं आहे, इन्स्ट्रक्शन्स रिलेटेड टू. ठीक आहे. पुढे जर आपण बघितलं, व्हेरिफिकेशन ऑफ ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट्स. ठीक आहे. कॅन्डिडेट सक्सेसफुली क्वालिफाइंग दी सीबीटी अँड सीबीएटी और ओएमआर बेस्ड ऍप्टिट्यूड, जे काही ऍप्लिकेबल पोस्टसाठी ज्या टेस्ट आहेत, विल बी कॉल्ड फॉर डीव्ही. ठीक आहे. त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे फॉर द रिस्पेक्टिव्ह पीएमएल अँड पोस्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट इक्वल टू द नंबर ऑफ पोस्ट. ठीक आहे. जे काही नंबर असतील त्याच्या इक्वल नंबरने त्यांना डीव्ही साठी बोलवलं जाणार आहे. प्रेफरन्स शॅल बी गिवन टू दी लँड लोजर कॅन्डिडेट्स. ठीक आहे. पुढे आपण इथे चेक करू शकतो, डॉक्युमेंट्स टू बी ब्रॉट बाय कॅन्डिडेट्स इन ओरिजिनल. ठीक आहे. जर तुम्ही सीबीटी क्वालिफाईड होत असाल तर तिथे तुम्हाला ह्या सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत. ठीक आहे. आता डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही चेकआउट करू शकता. जे नाहीये डॉक्युमेंट्स ते प्रोसेस करून द्या. ठीक आहे. पुढे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स मध्ये तुम्हाला इन जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्याही आपण चेक करू शकतो. पोस्ट पॅरामीटर्स टेबल याच्यामध्ये काय सांगितलंय, डिपार्टमेंट वाईज सांगितलंय, नेम ऑफ पोस्ट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सुटेबिलिटी ऑफ पर्सन म्हणजे बेंचमार्क डिसेबिलिटी जे असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते ऍप्लिकेबल आहेत आणि नाही आहेत हे सुद्धा सांगितलं. आता सिनियर सेक्शन इंजिनियर और इलेक्ट्रिकल जो आहे त्याच्यासाठी 4 इयर्स बॅचलर डिग्री इन मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल और इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ठीक आहे. किंवा कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम्स ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, electronics engineer from recognized university or institute approved by AICTE. ठीक आहे. टेक्निशियन थर्ड जो इलेक्ट्रिकल मध्ये आहे त्याच्यामध्ये मॅट्रिक्युलेशन और SSLC प्लस इन ITI फ्रॉम रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन ऑफ NCVT और SCVT. ठीक आहे. हे एकदा चेक करून घ्यायचे टेक्निशियन साठी. इलेक्ट्रिकलच्या ह्या 1, 2 आणि असिस्टंट लोको पायलट अशा 3 जागा आहेत, याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. सिव्हिल सेक्शन साठी डिपार्टमेंटसाठी सिनियर सेक्शन इंजिनियर और सिव्हिल, याच्यामध्ये ट्रॅक मेंटेनर पण येतो. ट्रॅक मेंटेनर साठी 10th पास फ्रॉम रेकॉग्नाइज्ड बोर्ड. ठीक आहे. मेकॅनिकल मध्ये आहे टेक्निशियन, टेक्निशियन थर्ड और मेकॅनिकल, मेट्रिक्युलेशन लागणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा ITI जर असेल, कोणकोणते आहे बघा, फिटर, मेकॅनिकल, मेकॅनिक डिझेल मेकॅनिक. ठीक आहे. रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल्स. याच्यानंतर ऑपरेटिंग डिपार्टमेंट मध्ये स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, पॉइंट्स मॅन. ठीक आहे. स्टेशन मास्टर साठी काय आहे, ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन, फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. गुड्स ट्रेन मॅनेजर साठी ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. पॉइंट्समॅन साठी काय आहे, 10th पास फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड बोर्ड. सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन साठी काय आहे एकदा चेक करा. ITI सेट कोणकोणते ट्रेड याला ऍप्लिकेबल आहेत, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक और वायरमन. अदरवाइज जे काही आहे 10+2 विथ फिजिक्स अँड मॅथ्स. ठीक आहे. म्हणजे ज्यांचं 12वी सायन्स आहे विथ मॅथ्स अँड फिजिक्स तेही या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. कमर्शियल मध्ये कमर्शियल सुपरवायझर आहे, ग्रॅज्युएशन विथ फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन एनी डिसिप्लिन. ठीक आहे. यासारख्या पोस्ट आहेत, ते अब्रिव्हिएशन यूज केलेले आहेत, एकदा तुम्ही चेक करू शकता. आता इथून पुढचे जे आहे हे सगळे फॉर्म्स आहेत, तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे कॅन्डिडेट्स आहात त्याच्यामध्ये हे फॉर्म्स दिलेले आहेत, की लँड लोजर कॅन्डिडेट साठी काय असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ना कास्ट सर्टिफिकेट फॉर SC आणि ST साठीचं कशा प्रकारे फॉर्मॅट असणार आहेत हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. मला असं वाटतं की ही ऍप्लिकेशन तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. तर अशा प्रकारच्या जॉब नोटिफिकेशन साठी आपल्या सेवा सामाजिक विकास संस्था युट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. ठीक आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि बाकीचे जे आपले ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत त्यालाही जॉईन करा. थँक्यू.